सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कोऱ्हाळे तालुका बारामती जिल्हा पुणे विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ कोऱ्हाळे. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. राम म्हणता रामचे होईजे. विको लावला असेल तर काढून टाका. विको विको नको. राम म्हणता रामचे होईजे. पदे बैसोने पदवे घ्यायजे. ऐसे सुख वचनी आहे. विश्वासे अनुभव पाये. राम रसाची आचवी आन रस रुचते केवे. ऐसे सुख वचनी आहे. विश्वासे अनुभव पाहे. तुका म्हणे चाखोनी सांगे. तुका म्हणे चाखोनी सांगे. मज अनुभव आहे अंगे. ऐसे सुख वचनी आहे. विश्वासे अनुभव पाहे. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संताची. दुसरे चरण संताची. त्यांच्या पालने मौलवबद्ध जटाम सुवल्कपटाम संसक्त मूल छटाम अच्छिन्नामर संकटाम मखपटाम मध्यस्थ गोदा तटाम सीता सन्निकटाम सलक्ष्मण भटाम वामांग टूनोत्कटाम रामाख्याम प्रगटाम कृतोट जनटाम देवीं भजे टव्यटाम. वेदानुद्धरते जगन्ति वहते भूगोलमुद्विव्रते. दैत्यं दारयते बलिं छलयते क्षत्रक्षयं कुर्वते. पौलस्त्यं जयते हलं कलयते कारुण्यमातन्वते. म्लेच्छान् मूर्छयते दशाकृति कृते. श्रीकृष्णाय तुभ्यं नमः. कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुकुटी झळाडी. कारुण्य सिंधू बहुदुःख हारी. तुझवीण शंभो मज कोण तारी. तुझवीण शंभो मज कोण तारी. तुझवीण शंभो मज कोण तारी. सेवेसाठी निवडलेला अभंग पंढरी रायाचे लाडके भक्त वैष्णव शिरोमणी श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय महाराज. वैराग्याचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, प्रेमाचा मळा, चैतन्याची चितकळा संत तुकाराम महाराज. घरात नाही धान, पोटात नाही आन, गावात नाही मान, पण चित्तात समाधान. संत तुकाराम महाराज. घरात मोडकी खाट, फुटका माठ, गडक ताट, शेवटी वैकुंठाची वाट, असा ज्यांच्या परमार्थाचा थाट वैष्णव शिरोमणी तुकोबाराय महाराज. विश्वाचे गुरु, जगाचे गुरु, आशिया खंडाचे गुरु, भारताचे गुरु, महाराष्ट्राचे गुरु, पुणे जिल्ह्याचे गुरु, बारामती तालुक्याचे गुरु, आपल्या गावाचे गुरु, माझे गुरु, तुमचे गुरु. इथून पुढे कीर्तन सुरू. अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह आपल्या श्री क्षेत्र कोराडे गावामध्ये भव्य कीर्तन महोत्सव ज्ञान यज्ञ सोहळा चालू आहे. त्याचप्रमाणे ग्रंथराज ज्ञानेश्वरीवर पारायण आणि प्रवचन आहेत श्री सिद्धेश्वर भगवंताच्या दरबारमध्ये. आणि आजच्या कीर्तनाचा हा 6वा दिवस आहे ना, बरोबर आहे ना? त्याचप्रमाणे भरपूर नाव आहे तिथे. आता कोणतं नाव घ्यावं मला अडचण आलेली. समस्त ग्रामस्थ मंडळी, समस्त महिला मंडळ, बालगोपाळ, देणगीदार,
हितचिंतक, श्रमदान, नामदान करणारे, त्याचप्रमाणे काही गायनाचार्य मंडळी आहेत, काही मृदंगाचार्य मंडळी आहेत, आळंदीहून आलेली मंडळी आहे, त्याचप्रमाणे हरिपाठ काकडा करणारी मंडळी आहे, कीर्तनाची साथ करणारी मंडळी आहे, आणि सर्वांच्याच आणि सहयोगातून हा कार्यक्रम साकार होत आहे. विठ्ठल आपल्या महाराष्ट्रामध्ये 4 गोष्टी विशेष आहेत. काय काय? संत, ग्रंथ, पंथ आणि भगवंत. किती झाल्यात? मग तुम्ही म्हणाले तामिळनाडूमध्ये नाही का? तामिळनाडूमध्ये जाऊन या, आंध्रात जाऊन या, आसाममध्ये, काश्मीरमध्ये जाऊन या. 4 गोष्टी महाराष्ट्रात विशेष आहे, कुठेच नाही. इतिहासाचे जे MA झाले त्यांना विचारा, काय करतात संत? काही लोक विचारतात कीर्तन ठेवून काय फायदा, म्हणजे नफ्या तोट्याचाच विचार करत राहतात. ते कशा करता कीर्तन ठेवावं? मी त्याला, तू जेवण कशा करता करतो हे सांग पहिले, सरळ सरळ सांग. काय कशा करता जेवण करतो? तो म्हणून जगण्याकरता. मग जगण्याकरता कीर्तन आहे. आनंदा करता जेवतो, मग कीर्तन आनंदा करताय. काय करतात संत? संत लिहितात ग्रंथ. काय करतो ग्रंथ? ग्रंथ दाखवतो पंथ. आणि काय करतो पंथ? भेटवतो भगवंत. आकडावा श्रीपती संगती मनोमार्ग, संताचे संगती मनोमार्ग, संगती मनोमार्ग, संताचे संगती मनोमार्ग. अकळावा श्रीपती आपला पंथ वारकरी संप्रदाय. संत लिहितात ग्रंथ, ग्रंथ दाखवतो पंथ, पंथ भेटवतो भगवंत. भेटला भगवंत की दुःखाचा अंत. शांत मनाने ऐका, परत सांगतो. आपला संप्रदाय सोडून कुठेच भटकायची गरज नाही, कुण्या संप्रदायात जायची गरज नाही. का गरज नाही? मी पुन्हा सांगतो तुम्हाला, का गरज नाही. लेकरा करता आईचं दूध आहे, वासरा करता गाईचं दूध आहे, आपल्या आत्मकल्याणाकरता गाथा ज्ञानेश्वरी आहे. भटकायची काय गरजच उरली काय तुम्हाला? पण दुसरी गोष्ट अशी आहे, या संप्रदायात काही मिळेल का, तिथे काही मिळेल का, असे काही माणसं सतत सतत शोधत राहतात. पण एक लक्षात ठेवा, ज्ञानोबराय काय म्हणतात? वाया अनेक पंथा जासील जड, वाया अनेक पंथा जाशील धड, वाया अनेक पंथा जाशील धड. नामा परते तत्व नाही रे अन्यथा, नाम परते तत्व नाही रे अन्यथा, नाम परते तत्व नाही रे अन्यथा, नाम परते तत्व नाही रे अन्यथा. वायानिक पंथा जाचल जणी, वायानिक पंथा जाचल जणी. पंथात इकडे तिकडे भटकू नको. जणी म्हणजे कदाचित 2 प्रमाण देऊन टाकले मी तुम्हाला. आई वडिलाशिवाय जन्म नाही, आई वडिलाशिवाय जन्म नाही, संतांशिवाय जन्म सफल नाही. बरं बरं बरं, ठीक आहे. काहींच्या जीवनामध्ये श्रम राहतात, काहींच्या जीवनामध्ये भ्रम राहतो, काहींच्या जीवनामध्ये आराम राहतो, काहींच्या जीवनामध्ये राम राहतो, आणि काहींच्या जीवनामध्ये हराम राहतो. किती झालेत? तुम्हीच मोजायचं आता. वेळेवर मोजत राहा. पुन्हा सांगतो तुम्हाला, सफल जीवन जगण्याकरता राम आहे. चला जाऊ द्या, पुढे सांगेल मी तुम्हाला. आई वडील देतात, जन्म देतात. परमात्मा जीव देतो. जेणे हा जीव दिला दयाचे करीन प्रमाण देऊन टाकलं. आई वडील जन्म देतात, परमात्मा जीव देतो, आणि संत जे देतात ते कृपादान देतात. कृपादान केले संती कल्पांती सरेन. पण बाबा, तुमचे सगळे संत तुम्ही जे सांगतात, हे संत आम्हाला 2 रुपये किलोचे गहू देतात का? 3 रुपये किलोचे तांदूळ देतात का? माझ्याच गावाच्या जवळ बस स्टँडला आदिवासी ऑफिसर मला बोलतो, प्रश्न विचारतो, तुम्ही संत 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 सांगतात म्हणे, कोणी बुवा लोक, आमच्या आदिवासींकरता संतांनी काय दिलं? मी तिथेच बोललो त्याला,
संत आदिवासींकरता नाही, सगळ्या जगा करतायत. अंदाजे सांगतो म्हटलं, जगाची लोकसंख्या 700 कोटी आहे, 7 अब्ज आहे. त्यांच्याकरता त्यांनी गाथा लिहिलेल्या आहे. ते तुमच्याकरता आहे, तुम्ही गाथा वाचत नाही. पण आम्हाला गाथा वाचल्याने भाकरीचा प्रश्न सुटेल का, नोकरीचा प्रश्न सुटेल का? भाकरी करता नोकरी करता गाथा नाही. ज्याला असेल माथा तो वाचील, हा, ज्याला असेल माथा तो वाचील गाथा. ज्याला नाही माथा नाही उघडणार गाथा. आणि खाईल संसारात तुम्हीच म्हणा आता. काय कीर्तन सुरू होण्याच्या अगोदर काय होतं माझ्या हातात? मोबाईल होता का, टीव्ही होता का, काय काय पेपर होता का? माझं त्याच्यात आता समर्पित जीवन आहे. तिकडे एक जाताना सांगून निघून जातो. गाथेत काही लोक म्हणतात काय आहे गाथेत, काय आहे गाथेत, इथे सांगून टाकतो. उच्च विद्यालयाला म्हणजे कॉलेजला ज्याने आर्ट लाईन घेतली आहे, म्हणजे कला शाखा घेतलेली आहे, आर्ट लाईन म्हणजे कला शाखा आर्ट बरं का, तर यामध्ये स्पेशल वाङ्मय ज्या मुलाने अभ्यासाला निवडलेला आहे त्यांना तुकोबारायांची गाथा आणि ज्ञानेश्वरी अभ्यासाला आहे. स्पेशल हिंदी ज्याने घेतलाय वाङ्मय, हिंदी घेऊन वाङ्मय घेतलंय, त्यांना कबीर साहेबांचे दोरे आणि तुलसीदास महाराजांच्या चौपाया हिंदीवाल्यांना अभ्यासाला आहेत. एम.ए. आणि बी.ए. ज्याचा अभ्यास आहे तो अभ्यास आळंदीला पहिल्या वर्षाला आहे. काय काय समजायचं ते समजून घ्या, काय करायचं ते करून घ्या. कायदे बदलतात, मोकळं सांगतो, काही कायदे बदलले, कायद्यांचं रूपांतर झालं, पण संतांचे अभंग तसेच राहिले. हे पहा, दररोजचं वातावरण बदलतं. काय 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 वातावरण बदलतं का नाही? काही लोक वातावरणाकडे लक्ष देत नाहीत, ते म्हणतात भातावर वरण पाहिजे. वातावरणाशी काही घेणं देणं नाही. वातावरण दररोज बदलत राहतं. रेल्वेचा प्लॅटफॉर्म बदलतो, एसटीचं बोर्ड बदलतं, सरकारचं धोरण बदलतं, तमासगिराची लावणी बदलते, प्रवचनकाराचा श्लोक बदलतो, कीर्तनकाराचा अभंग बदलतो, घरातल्या स्वयंपाकघरातला मेनू बदलतो, भामट्या माणसाचा पत्ता दररोज बदलतो. कोणाचा कोणाचा? भामट्या माणसाचा पत्ता दररोज बदलतो. सरड्याचा रंग बदलतो आणि ज्याच्यात काहीच बदल होत नाही त्याला परमार्थ म्हणतात. जे राहील ते ध्यानात ठेवा. थोडासा परमार्थाकरता असेल त्याने सरळ सहन करावा. तो आपल्या कल्याणाकरता आहे, करमणुकी करता नाही. हा शर्ट शिवला मी, हा फॅशन करताय का? बोला पटापट बोला. हा शर्ट शिवला तो फॅशन करताय का? नाही. कीर्तन हे टाइमपास होण्याकरताय का? का हो तुम्ही एकटे एकटेच औषध खाता, मलाही द्या ना. औषध चव घेण्याकरता आहे का? आणि परत सांगतो, आपलं कीर्तन ऐकणं हे करमणुकी करता आहे का? करमणुकीसाठी कीर्तन नाही, फॅशनसाठी शर्ट नाही, चव चाकण्यासाठी औषध नाही, आणि टाइमपास म्हणून परमार्थ नाही. ते लक्षात ठेवत जा, तुम्हीच ध्यानात ठेवत जा. राहील लक्षात, फारच बरं होईल. आपल्या भारतवर्षामध्ये 252 संत आहेत. काही लोक म्हणतील तुम्ही कसं काय आले काढला? राजस्थान म्हणजे मारवाड, मारवाड म्हणजे मरुदेश, ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे. त्याच्यात 252 संतांचं चरित्र आलेलं आहे. एकट्या महाराष्ट्रामध्ये 52 संत आहेत. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, गोरोबा आहे, चोखोबा आहे, सेना महाराज, सावता महाराज, मीराबाई, बहिणाबाई, सकुबाई, जनाबाई, नारा, माधा, गोंदा, विटा, लाडाई, गोडाई, यसाई, साकराई, सजन कसाई, कबीर, लतीफ, सेना, नावी, बैरा पिसा, शेख मोहम्मद, कमाल, बांदास महाराज, एकनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, निळोबा राय. बरं का, अलीकडची मंडळी किती झालेत? खरं सांगू का, तुम्ही विसरून जातात म्हणून आमची दुकानं चालतात. काय देतात संत, काय देतात संत? संत जे देतात ते सरकार देत नाही, संत जे देतात ते मायबाप देत नाहीत, संत जे देतात ते निसर्ग देत नाही, संत जे देतात ते देव देत नाही. आणि शेवटी सांगतो, संत जे देतात ते लोक घेत नाहीत, आणि लोकांना जे पाहिजे ते संत देत नाही. काय राहील उलटे सुलटे शब्द मी बोलत राहील तुमच्या पुढे. महत्वाचा एक भाग ऐका आता. आंब्याला मोर फुटला असेल इकडे,
आंब्याला मोहर आला, छान आहे, सगळ्यात उत्तम निसर्ग आहे तो. बाजरीच्या दाण्यासारखी कैरी झाली, ज्वारीच्या दाण्यासारखी झाली, उडीदच्या दाण्यासारखी झाली, तुरीसारखी शेंगदाण्यासारखी कैरी झाली, लिंबासारखी कैरी झाली, आता कांद्या एवढी झाली, आता पेरू एवढी कैरी झाली. पण एका कैरीने देठ सोडलं खाली पडली, नांगरट जमिनीमध्ये पडली कैरी. नांगरलेल्या शेतात कैरी पडली, तिचा रस होईल का ज्यूस होईल? अहो रस आणि ज्यूस एकच आहे. तिचा रस होणार नाही, तिचा का होणार नाही? ऐका, जमिनीमध्ये भूमातेच्या गर्भामध्ये, भूगर्भात कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, आयर्न, त्याचप्रमाणे कॉपर, आंब्याच्या पिकलेल्या आंब्यामध्ये सुद्धा कॉपर राहतं. सी विटामिन, बी विटामिन, डी विटामिन, जनरल विटामिन, शुगर, फ्रुक्टोज, हे सगळे घटक पिकलेल्या आंब्यात आहे. हे जमिनीमध्ये राहतात, द्रव रूपातून खोडात, खोडातून फांदीत, बारीक फांदीत, लहान फांदीत, तिथून देठात, देठातून कैरीमध्ये हे घटक उतरतात. पण हे घटक उतरण्याच्या अगोदर कैरीने देठ सोडलं तर कैरीमध्ये हे घटक उतरत नाही, आणि तसा ज्याने संप्रदाय सोडला त्याच्यात बोध उतरत नाही. बस राहू द्या ध्यानामध्ये, त्याला बोध मिळणार नाही. खाऊन पिऊन मौज मजा करून या मातीमध्ये ही माती जाणार आहे. मृत्तिका मृत्तिके कवडी, एकले मेडी संचिताची. अशा 252 संतांमध्ये, महाराष्ट्रातले 52 संत, 52 संतांमध्ये तुका झालासे, आणि त्यांच्या गाथेमध्ये 4046 अभंग आहे. 4046 अभंग वाचण्याकरता 18 तास लागतात. मध्ये नाश्ता नाही, टी व्ही नाही, पेपर नाही, मोबाईल नाही, कुठेच चित इकडे तिकडे घालायचं नाही. 18 तास, दररोज 2 तास 40 मिनिटं जर गाथा वाचली तर 8व्या दिवशी गाथेचं पारायण होऊन जातं. 18 तासात गाथेचे 4046 अभंग होतात. आता परत ऐका, नाही ज्याचा भंग त्याला म्हणतात अभंग. संताची वाणी अमृताची खाणी, संताचे बोल समुद्रापेक्षा खोल. हो, संतांचे बोल जगात अनमोल, संसारी माणसाचे बोल अर्थाने फोल. जा तिकडे, आता सांगून टाकलं तुम्हाला, परत बोलूच का तुम्हाला? जिथे वारकरी टाडकरी माडकरी हजर, तिथे कीर्तन प्रवचनाचा गजर, आणि जिथे संसारी माणसं हजर तिथे गप्पांचा गजर राहील. ते जाणं ठेवा. आणखी एक सांगतो तुम्हाला, काळ बदलेल, सरकार बदलेल, पृथ्वी बदलेल, समुद्राच्या ठिकाणी डोंगर होईल, डोंगराच्या ठिकाणी समुद्र होईल, पण या भंग जसेचे तसेच राहतील. नाही ज्याचा भंग त्याला म्हणतात अभंग. आणि रामावर 14 अभंग आहेत, आणि त्या 14 अभंगातला आजचा एक अभंग आहे. आलो का मी अभंगापर्यंत? हळूहळू हळूहळू सांगतो तुम्हाला. ऐका आता शांततेनं, पद्धतशीर एक ऐका. आपण जर जगामध्ये पाहिलं, आपल्याला काय काय दिसेल ते सगळं सांगतो तुम्हाला. संत महात्म्यांनी कलियुगाबद्दल लिहून ठेवलेलं आहे. काय काय लिहिलंय सांगतो थोडक्यात. पुत्र तो होईल पित्याचा वैरी, आहे ना नाथबाबांचं. काय 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 बाबा, दुरील माझा देश, शकून सांगावया आले, ब्रह्मा विष्णू महेश पुस्ती शकून आम्हास, ऐसे निदान आम्ही सांगितले त्यास. पुत्र तो होईल पित्याचा वैरी, भ्रतारा सोडून घरघर फिरतील नारी, ऐसा माझा शकून दादा ऐकावा निर्धारी. 5 वर्षाची बाळा भ्रतार मागेल, 6 वर्षाची नारी गर्भिण होईल, थोरथोर पर्वत उडून जातील, 18 जाती एका ठिकाणी जेवतील. शकून सांगावया आले यमाई माझे, शकून सांगावया आले यमाई माझे ना, शकून सांगावया आले यमाई माझे ना, शकून सांगावया आले यमाई माझे ना, यमाई माझे ना, यमाई माझे ना, माझे नाव यमाई माझे ना.
त्याच्यामध्ये पहिला, दुसरा आणि तिसरा 3 अध्यायात असं लिहिलेलं आहे, रोगों से छुटकारा नहीं पाएंगे. रोगापासून जीव माणसाला सुट्टी होणार नाही, म्हणजे रोग कायमच राहतील माणसाच्या शरीरामध्ये. पर्जन्य इतका पडेल की धोका होईल, नाही तर पडणारच नाही. हिमवर्षा होईल, गारा पडतील, हिमपात, पृथ्वी कंपायमान होईल, हे सगळं लिहिलेलं आहे. पण जो वाचील त्याला माहीत. वाचल्याशिवाय कळत नाही, चावल्याशिवाय गिळत नाही, मागल्याशिवाय मिळत नाही. काय 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 कोणाच ठगवा, मी काहीतरी बोललो मात्र. वाचल्याशिवाय कळत नाही, चावल्याशिवाय गिळत नाही, मागल्याशिवाय. भरपूर भरपूर लिहिलेलं आहे. आणि राजे प्रजेचे शोषक होतील हे सुद्धा लिहिलं आहे. राजानश्च प्रजा भक्षा. काही बोलत नाही मी या विषयावर. ज्याच्या कर्माचं फल तो भोगणारच आहे, तो कुठे का जाईना. पण एक ऐका, असा बेफाम कलियुग, त्याचा 4 ठिकाणी प्रभाव पडतो. 4 ठिकाणी प्रभाव कुठे पडतो? स स स स. काहींच्या डोक्यात रानातलं सस आलं असं. ते सस नाही. स म्हणजे संपत्ती, स म्हणजे सत्ता, स म्हणजे सोनं, आणि स म्हणजे स्त्री. या 4 ठिकाणी कलियुगाचा प्रभाव पडतो. पण 4 जागा अशा आहेत की तिथे कलियुगाचं काहीच चालत नाही. स म्हणजे सत्संग, हा. स म्हणजे साधक दशा, स म्हणजे संकीर्तन, आणि शेवट सांगतो स म्हणजे सत्पुरुष. यांच्या ठिकाणी कलियुगाचं काहीच चालत नाही. पण इतका बेफाम कलियुग आहे महाराज, सांगावं का सांगू नये, सांगावं का सांगू नये. अशी घडलेलीच घटना सांगून टाकतो तुम्हाला. पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ हरिपाठासारखी एका महाराजाची, पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ. आता त्याच्या हातात गावकऱ्यांनी कारभार दिला सप्त्याचा. प्रत्येक कीर्तनकाराचे 2-2, 3-3 हजार काढून घेतले त्याने. ज्याची पुरी ज्ञानेश्वरी पाठ आहे त्याला अशी बुद्धी का व्हावी? दुर्बुद्धी ते मना. ज्याची ज्ञानेश्वरी पाठ आहे त्याला दुर्बुद्धी सोडत नाही. आणि ज्याचं काहीच पाठ नाही, जीवन सपाट आहे, त्याचं काय होत असं. घडलेली घटना आहे. शंभू महादेवाच्या दरबारात कीर्तन आहे. पुढच्या वर्षी त्या गावाच्या कोणीच तारखा घेत नव्हते. तेव्हा फुकारा झाला की याने असं असं करून ठेवलंय. त्याला गावातून बंद केलं त्या बाबाला. एक गोष्ट ऐकून घ्या, असा कली बेफाम आहे. मी एक विचारतो तुम्हाला, सासवडच्या घाटावरून खाली येण्याकरता ब्रेक फेल गाडी सुखरूप खाली येईल का? काही काही म्हातारे डबल मान हलवतात. सासवडच्या घाटातून ब्रेक फेल झालेली गाडी खाली बरोबर येईल का? ज्या घोड्याला लगाम नाही तो मालकाच्या घरी येईल का? ज्या बैलाला व्यसन नाही तो बैल बरोबर मालकाच्या वाड्यात गोठ्यात येईल का? आणि हा कलियुग आपल्याला देवाच्या स्वरूपाकडे जाऊ देईल का? 4 प्रश्न मांडले, मीच उत्तर देतो. मी म्हणतो ब्रेक फेल झालेली गाडी सुखरूप खाली येते. हो, ब्रेक फेल झाल्या. सासवडचा घाट असो, कन्नडचा घाट असो, सिल्लोडचा घाट असो, राहुडचा घाट, राहुड तिकडचं, नाशिककडचं कुठलाही घाट असो, अहो कसं काय येईल होती तिथे? कुणीकडेही पडेल ती ब्रेक फेल गाडी. काही नाही, तिच्या पुढची जी चांगली गाडी आहे ना ब्रेक असणारी, तिला टोचन करून द्या, जॉईन करून द्या, तिच्या मागं बरोबर येईल ती. काही येणार नाही सांगा मला. तुम्ही आता नाही म्हणत होते ना, आता हो म्हणायला लागले. आलं ध्यानात आता, आली येईल. पण कलियुग आपल्याला देवाच्या घराकडे जाऊ देईल का, हा माझा प्रश्न कायम आहे. ज्या बैलाची व्यसन नाही आहे, तुटून गेलेली आहे किंवा व्यसन नाही, त्याला खानदेशमध्ये नात म्हणतात. त्याला वैरण आणि पाण्याकरता मालकाच्या घरून जे खायला मिळतं चांगलं, त्या आशेने तो मालकाच्या घरी बरोबर येईल. ज्या घोड्याचा लगाम नाही आहे, लगाम तुटलेला आहे, भिजवलेली हरभऱ्याच्या डाळला चंदा म्हणतात किंवा चंदी म्हणतात काही लोक, तिच्या आशेनं घोडा मालकाच्या घरी येईल.
पुन्हा सांगतो तुम्हाला, मालकाच्या घरी घोडा बरोबर येईल, आशेने, खाण्याच्या आशेने, बैल बरोबर येईल, गाडी बरोबर येईल, पण कलियुग आपल्याला देवाच्या घरी जाऊ देईल का? आता काय करावं? कलियुगा माझी करावे, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन, दिन नारायण दिन भेटी, दिन नारायण दिन भेटी. कलियुग माझे हो करवे कलियुग माझे करावे कीर्तन आता मी प्रश्न मांडला होता, कलियुग आपल्याला देवाकडे जाऊ देईल का, किंवा देवाच्या घरी येऊ देईल का? गायनाचार्याने उत्तर दिलं, कलियुगा माझी करावे एक साधन आहे, उपासना आहे. आणि परत सांगूच का तुम्हाला, ध्यानात राहील का? नाम ही साधन आहे. 4 वाक्य बोलतो ते पहिल्यांदा ऐका. माफ करा मला, हसणं म्हणजे कीर्तन नाही. इथे महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारकरी संप्रदायाचा थोडा पाय घसरलाय. हसवलं तो मोठा कीर्तनकार, आणि बुवाने हसवलं नाही, आजचं कीर्तन पडलं. कोकणामध्ये मी एक कीर्तन केलं, सांप्रदायिक मंडळी होती सगळी, मी काही हसवलं नाही, एवढंही नाही तेवढंही नाही. कीर्तन संपलं, फेटा काखेत घेतला, मागं मागं चालायला लागलो मी. चोपदार पुढे होता, काही महिला काही माणसं, आजचा कीर्तन कसा सांगितला, सगळा बोर करून टाकला. कोकणातली भाषा ही. सगळा परवाचा कीर्तन झाला, जाम आणला. आता कीर्तन हे जाम आणायचं आहे का? मीच कपाळाला हात मारला. मी आळंदी संस्थेमध्ये 4 वर्ष पुणे जिल्ह्यातल्या भाकरी खाल्ल्या, मी वाया गेलो म्हटलं. हसण्यालाच कीर्तन समजतात लोक. बरं, हसवलं नाही, कीर्तन पडला. हसवलं जास्त, तमाशा झाला, यही आहे. मग आपण काहीतरी मध्य साधू. आता पहा, ऐका आता. कलियुगा माझी करावे कीर्तन, हे जे साधन, याच्याबद्दल 4 वाक्य सांगतो, थोरांच्या मुखातले आहे. काय हसण्याला महत्व नाही आहे महाराज, पण तुम्ही दिलं महत्व म्हणून सांगतो. पद्धतशीर एक ऐका. जो साधना करतो तो साधक. आपल्या पुणे जिल्ह्यातील भोसरी गावाची माऊली होती महाराज, आमच्यासारखं एखादा, मी त्यावेळी विद्यार्थी दशेत होतो. बसलो दर्शन घेऊन, बाबा दर्शन झालं ना, आता जावा, आता पारायण करा, अभ्यास करा, जावा जावा जावा. ही साधक दशा आहे. बोधे बाबा साधक दशा आहे. ऐका. जो साधना करतो तो साधक, साधक जी करतो ती साधना. साधक साधना करून जे मिळतं ते साध्य, आणि ते साध्य ज्याला मिळालं तो सिद्ध. सापडला हरी दयाला, सापडला हरी दयाच्या साधनी, हरी दयाला साधन, सापडला हरी दयाला साधन, जनार्दन आणि हरी बोला हरी बोला, एका जनार्दनी हरी बोला. नाम ही साधना आहे, नाम ही उपासना आहे. आणखी एक सांगून जातो, नाम ही भक्तीचं आहे. मी पुढे बोलणार आहे तुमच्याशी. आणि आता या कलियुगामध्ये कीर्तन करावं, पटका बांधायचा, कंबर बांधायचं, हे कीर्तन नाही. जे ते कीर्तन हे नामघोष. हा नाटाचा अभंग आहे. नामघोष कीर्तन, याला कीर्तन म्हटलंय. सततम कीर्तयंतो माम, गीतेतला 9व्या अध्यायातला 14वा श्लोक आहे. अनन्यास चिंतयंतो माम, अनन्य माझं चिंतन करतो. 9व्या अध्यायातला 22वा श्लोक आहे. अनन्य चेता सततम यो मां स्मरती नित्यशः. 8व्या अध्यायातला 14वा श्लोक आहे. नामघोष सांगू का? दोष घालवणारा घोष तो नामघोष. काय काय काय
रामकृष्ण नाम सर्व दोषा अरे ना. असलं लावायचं बाबा. हंगा असं आणखी सांगू ना. सांगतो. मी ज्या गावाला राहतो अगदी महाराष्ट्रातलं शेवटचं गाव पुढे मध्य प्रदेश लागतो. कासारखेड्याच्या तुकाराम महाराजांच्या मंदिरामध्ये झाडाझुडांमध्ये 10 बाय 10ची खोली गावकऱ्यांची आथरून सुद्धा माझं नाही. सकाळच्या 3 पोळ्या संध्याकाळच्या 2.5 पोळ्या एवढा संबंध आहे. आणि तिथे राहतो. आणि त्या मंदिराच्या पुढे जळगाव रोड आला. त्या रोडवर रविवारच्या दिवशी साऱ्या गावातली कार्टी येऊन गोंधळ घालतात. माझे 11 रन झाले, गडी आऊट झाला, विकेट पडली, असले काही खेळतात ते. मग त्यात काय झालं, खेळताना ते रोडवर खेळत असताना केळीच्या रानातून एका नागाच्या मागं मुंगूस लागला. तो जीवाच्या आकांतानं नाग पुढं पडायचा आणि मुंगूस त्याचा पिच्छा सोडना. कुंपणातून रोडवर आला. ही कार्टी खेळत होती का तिथे. त्याला वाटलं पडून पडून आता किती पडाव, हा पिच्छा सोडत नाही. 80 फणा करून नाग थांबला. तो मुंगूस थांबला 1 अर्ध्या फुटावर. म्हटलं या पोरांना हाकलून देऊ, की आपली झोप मोडतात. मी दुपारी झोपलेलो होतो. अशी काठी नुसती भीती दाखव म्हटलं, मुलांना मारायचं नाही काही नाही. पण हा गोंधळ आणि पोरं पडाडी आरडा ओरड करून तो नागनं ते मुंगूस पाहून त्या वेळेला त्या मुंगसाने जी उडी मारली इथे पकडलं त्या नागाला. त्याने फणावर कोण ठेवली आणि जमिनीवरून रोडवरून उडी मारली आणि इथे पकडलं. कचा 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 चावत होता तो. कचा कचा. त्या नागाने आपलं सगळं अंग त्या मुंगसाच्या शेपटाला आपल्या अंगाला सगळं गुंडाळलं, वेटोळं मारून दिलं. तिथून निसटला तो. इतकं बारीक झालं का कसं झालं तिथून निसटलं. पुन्हा पडत पडत आलं आणि पुन्हा धरलं. पण जो माणसाची गर्दी झाली तेव्हाच 50-50 माणसं गोळा झालेत. तो मुंगूस माणसांना भेटो. त्या नागाला सोडून दिलं केळीच्या रानात. त्याला वाटलं मला मारतील असं, त्याला भास झाला असेल, पडून गेला तो. शेपट वडवड वडवड करत 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 नागाला पुन्हा 2-4-5 फटके मारले. नाग मेला. त्याच्या फणेवर 7 ठिकाणी सुईसारखे रक्ताचे तुषार आले होते आणि मेला तो. तो विषय संपला. मग ते लोक म्हणायला लागले, म्हणे बाबा या सगळंच काय आहे. म्हटलं एक ग्रंथ आहे आपला, दिल्लीला मिळतो, महाराष्ट्रात कुठेच मिळत नाही तो ग्रंथ. त्याचं नाव आहे लौकिक न्याय साहस्री. तर त्याच्यात असं दिलेलं आहे अहिनकुल न्याय. सोबदार बाबा ध्यानात राहिलं का काय, म्हणजे सारं मोगम चाललंय नाही ध्यानात राहत. अहि म्हणजे साप, नकुल म्हणजे मुंगूस. संस्कृत भाषेत मुंगूसला नकुल म्हणतात, हिंदीमध्ये नेवला. बरं मग न्याय म्हणजे दृष्टांत. यांचं जन्मजात वैर राहतं. एकनाथ बाबांच्या एकनाथी भागवतात ओवी आलेली आहे. सर्प मुंगूस वैरानुवृत्ती पूर्वा कार्य जन्म घेते. उघडा ग्रंथन पहा ओवी. तर केवढाही विषारी साप झाला. 1250 सापाच्या जातींचा शोध लागलेला आहे. सगळ्यात जास्त 9 जाती विषारी आहेत, बाकीच्या कमी आहेत, काही बिनविषारी आहेत. त्याच्यामध्ये केवढा का विषारी नाग राहीना, तो मुंगसावर हल्ला करू शकत नाही. लोक म्हणतील मग तुम्ही निसर्ग कथा सांगण्याकरता आलात का. तसं काहीच नाही. सांगतो पुढे. अभंगाकडेच येईल मी हिंडून हिंडून. सांगतो. मुंगूसवर नाग हल्ला करू शकत नाही. एक महाराज नगर जिल्ह्यातले भडकलेले आग्या मोळाने हल्ला केला. ते महाराज खलास झाले. नगर जिल्ह्यातले होते. बरोबर आहे का. मला नाव नाही आठवत. तुम्ही असली घोंगडी पांघरून घ्या, कंबल पांघरून घ्या. सगळ्या जगातले आगे मोहाड जरी आले तुम्हाला नांगी मारू शकत नाही, काटा टोचू शकत नाही, चावा घेऊ शकत नाही. या विणकरमध्ये त्यांची मारलेली नांगी काटा अटकून जातो आणि तिच्या तोंडाला आणि पोटाला हे राट केस लागतात. त्यांचा हल्ला होऊ शकत नाही. कोणावर. गोंगडी पांघरणाऱ्याला आग्या मोहाड काही करू शकत नाही. मुंगसाला नाग काही करू शकत. पाण्यामध्ये मासोडीला सर्दी होत नाही. आणि झाली तुम्हाला कशी कळेल. आणि वानर झाडावरून पडत उतरतं. वानर झाडावरून पडत, पिलू नाही पडत. माझ्या बोटा एवढी फांदी धरून छोटूस पिलू तिथे चिटकून राहतं पण खाली पडत नाही. आणि नामधारकावर कलियुग हल्ला करत नाही. आणि केला तर मग
दळा 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 धुड 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 फळ सुटला कळी काळा बापुड्या रे फळ सुटला कळी काळा बापुड्या हे शिवनाम शीतळ मुखी सेविता कापडिया रे शिवनाम शीतळ सेवित मुख कापडिया रे शिवनाम शीतळ मुखी सेविता कापडिया रे शिवनाम शीतळ मुखी सेविता कापडिया रे नित्य सत्यमित हरी पाठ जाती कळी काळ जाती न पाहे दृष्टी कळी काळ जाती न पाहे दृष्टी नित्य सत्यमित हरी पाठ जाती कळी काळ जाती न काही काल्पनिक मांडलं का मी नित्य सत्यमित हरिपाठ म्हणजे नाम बरं नित्य सत्यमित हरिपाठ जे असी कडी काढते असी अजून देतो प्रमाण शंभू महादेव ऐकतायत एका जनार्दनी शिव निवारे कळीकाळाचा बस पुरे झाले आता प्रमाण लय झाले आता किती ध्यानात ठेवताल तुम्ही आणखी एक सांगतो तुम्हाला जाऊ द्या काढ गुलाम सलाम करी तुकया घरी भरपूर झाले कडी काळाच्या माता पाय ठेवून आम्ही ब्रह्म सदनाशी गेलो रे आणखी प्रमाण आहे मग आता आम्हाला जी काळाची भीती होती ती काळाची भीती खलास झाली ही अनिष्ट निवृत्ती आहे आलं ध्यानात काळाची भीती खलास झाली अनिष्ट निवृत्ती आहे पण मग या नामचिंतनातने इष्ट प्राप्ती काय आहे पहिल्या चरणात पति
जय जय अभंगाचं पहिलं चरण सुरू झालं, विषयामध्ये प्रवेश झाला. प्रतिपाद्य विषयाची ही सुरुवात आहे. श्रीमंताच्या घराला भरपूर दरवाजे राहतात 1, राजाच्या राजवाड्याला भरपूर दरवाजे राहतात 2, राजाच्या किल्ल्याला भरपूर दरवाजे राहतात 3, त्याच्यापेक्षा जास्त दरवाजे अभंगांना आहेत. मी या दरवाज्यातून या अभंगात शिरलो. अनिष्ट निवृत्ती काळाची भीती खलास झाली आणि इष्टप्राप्ती तू रामच होशील. गोड चिंतनाचा एक श्लोक सांगतो तुम्हाला, पण मी इथून तुम्हाला पहिले 8 सांगून जातो. मी असो कोणी असो, आम्ही जर हसवलं तर तुम्हाला फसवलंच. उपाशी माणसाने मुरमुरे खाल्ले. जळगाव जिल्ह्यात केळीला पिलं फुटतात, कोवडी कोवडी पाल एवढी पिलं, म्हणजे केळीची पिलं, ते गुरांना खाऊ घातले आणि कीर्तनामध्ये विनोद सांगितला 3 इंच पोट भरणार नाही. ऐकलं काय काय सांगितलं? उपाशी माणसाला मुरमुरे खाऊ घातले, गाई गुरांना केळीचे पिलं घातले आणि कीर्तनकाराने विनोदच सांगितले, पदरात काहीच पडणार नाही. हलक्या शेतीला आमच्याकडे बरड म्हणत नाहीत, बळ्ळ म्हणतात. ऐरणी भाषा आहे जळगाव जिल्ह्यात, मराठीचीच पोट भाषा आहे. बळ्ळ ते शेत पिकलं, पिकलं बळलं, बळलं म्हणजे हलकं शेत बरड्याचं, पिकलं बळलं. हा, भरलं पडलं म्हणजे एवढं डालकं पाटी एवढी भरली. पिकलं बळलं, भरलं पडलं, काय पदरात पडलं ते दिवाळीला कळलं. काही नाही महाराज. एखाद्या मुलाने असलं, बुवा खोलीमध्ये बसून कीर्तन ऐकायचे, का रे तू तमाशामध्ये सुद्धा छान काम करशील. खाली मान टाकले पाहिजे मुलाने. मग समजून जायचे की बाबा असं का बोलले, आपल्या हिताकरता बोलतात ते. आणि एक गोष्ट अतिशय महत्वाची आता सांगतो तुम्हाला, अंदाजे बोलतो. भुसावळवरून काशी 11.25 किलोमीटर आहे. इथून पुण्यावरून जळगाव 450 किलोमीटर आहे. हिशोब करून घ्या. 1500 किलोमीटर काशी, वाराणसी, बनारस, आनंदवन, महास्मशान असे काशीची नाव आहेत. त्या काशीमध्ये हे शंकर भगवान काय करतात, आता हा माणूस आहे, हा झोपलेला आहे, आता मरणार. अर्ध्या तासात याचा जीव निघून जाणार, शरीराला सोडून जीवात्मा जाणार. 15 मिनिटात हा जाईल, 1.5 तासात हा जाईल, 2 दिवसात हा जाईल. आता मरणार, तोही मरण्याचीच इच्छा करतो, त्याला मुमुर्षू म्हणतात. आता मरणार आहे थोड्या वेळात, मुमुर्षू बरं का. जो खाण्यापिण्याची इच्छा करतो त्याला बुभुक्षू म्हणतात, आणि जो मोक्षाची इच्छा करतो त्याला मुमुक्षू म्हणतात. आले का तिन्ही वाक्य? तर तो मरणारा जो आहे काशीमध्ये, कुठल्या गल्लीत, कुठल्या बोळात, कुठल्या याच्यात, त्याच्यात शंकर भगवान जातात आणि त्याच्या कानाजवळ काय बोलतात मी तुम्हाला संस्कृत भाषेतून सांगतो. माफ करा, हसण्याला महत्व देऊ नका. या कानाजवळ स्वतः शंकर भगवान तारक मंत्राचा उपदेश करतात. तो ऐकायचा आहे आपल्याला आता. पायम पायम श्रुतिचुलकितम राम नामामृतम यत. राम नाम या नावाचं जे अमृत आहे ते तू घे जीवात्मा घे. पायम पायम श्रुतिचुलकितम राम नामामृतम यत. ध्यायम, त्याचं ध्यान कर. ध्यायम ध्यायम मनसी सततम, मनात ध्यान कर. ध्यायम ध्यायम मनसी सततम ब्रह्मतत् तारकाख्यम. तारक आख्य, तारक नावाचं जे ब्रह्म आहे त्याचं ध्यान कर. तारकाख्यम. जापम जापम, जप कर जप कर. ज्ञानदेव मौन जपमाळ. जापम जापम प्रकृती विकृतो प्राणीनाम करण मुले. प्राण्याच्या कानाच्या मुळाजवळ. विथ्या वित्या अटती, अटती म्हणजे फिरणे. विथ्या वित्या अटती जटिलम म्हणजे जटाधारी. विथ्या वित्या जटती अटिलम. कोपी काशी निवासी. कोणीतरी काशीत राहणारा आणि असा तारक मंत्राचा उपदेश करतो. हरी 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 हा मंत्र शिवाचा. आत्मा तो शिवाचा राम जप. आत्मा जो शिवाचा राम जप. हरी हरी मंत्र, मंत्र जो शिवाचा, आत्मा जो शिवाचा राम. रामकृष्ण वाचा जो शिवाचा राम जप. रामकृष्ण वाचा भाव हा जीवा. आत्मा तो शिवाचा
आहे, भरपूर प्रमाण आहेत. आणखी एक आहे, आपण नेहमी म्हणत असतो राम जपे सदाशिव. चला ठीक आहे. आणि पुढे जाताना सांगतो, शेंगदाणे जर तुम्ही 2-3 वर्ष पडू दिले, काय होईल त्यांचं? खौट होतील पुढे, त्याच्यातलं तेल उडून जाईल. तळलेल्या भज्या एक पेटीमध्ये, काचेमध्ये, कशामध्ये ठेवून द्या, त्याच्यातलं तेल उडून जातं. बुंदी सुद्धा तुम्ही उन्हात ठेवून राखा, तिच्यातलं तेल उडून जातं, पदार्थ निकामी होऊन. धान्य कोठ्यामध्ये भरून ठेवा, कशामध्ये भरून ठेवा, त्याच्यात कीड लागून त्याचं पीठ होऊन जातं, खलास होऊन जातं. त्या पदार्थाचं मोल कमी होऊन जातं, त्याच्यातलं चैतन्य निघून जातं. पण राम नामातली शक्ती ही जशीच तशी राहते. याला केंद्र सरकारच्या मान्यतेची गरज नाही, राज्य सरकारच्या पुरस्काराची गरज नाही, झेडपीच्या प्रमाणपत्राची, पंचायत समिती तिची मान्यतेची गरज नाही, आणि बहुमताची आवश्यकता नाही. हे असंच राहील. पण एक तुम्हाला थोडंसं वेगळंच बोलतो आता. भरपूर महात्मे झाले आपल्या भारतामध्ये, भरपूर झाले. राजकारणी महात्मा बापू मोहनदास करमचंद गांधी, त्यांचं घर मी 3 वेळा पाहून आलो. जिथे त्यांचा जन्म झाला, त्यांना पृथ्वीचा स्पर्श झाला, त्या जागेवर स्वस्तिक काढलेलं आहे पोरबंदर गावाला. उजव्या हाताने चरख्याचं चाक फिरवायचं, डाव्या हाताने पेळू, कापसाचा पेळू, पेळू म्हणतात त्याला, त्याचं सूत काढायचं, कपडे विणायचे वगैरे वगैरे, आणि मुखाने बोलायचं रघुपती राघव हे भजन. रघुपती राघव राजा राम पतित पावन, ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मति, जानकी जीवन राम नाम सुंदर माझा मेघश्याम. रघुपती राघव, मीच माझा डोक्याला हात लावून बसतो. बॅरिस्टरची परीक्षा पास झालेले, 14 भाषातली कोणती पण भाषा बोलणारे, मानवतावादी, सर्व धर्म समभाव अशी ज्यांच्या जीवनातली मूल्य भारत देशामध्ये मांडली, जगात गेली ती मूल्य, एवढे मोठे महात्माजी रघुपती राघव राजाराम म्हणतात. मग जो 4 वेळा 12वी नापास झाला त्याने काय म्हणावं? एक वाक्य बोलत होतो, पण बोलावं का बोलू नये? महात्मा बापूंचं प्रत्येक नोटवर, नाण्यावर, काही नाण्यांवर फोटो आहे, मुद्रा आहे, आणि केंद्र सरकार त्या नाण्याला चलनात उतरवतं. महात्मा गांधींचा फोटोचं आपल्याला दर्शन होतं. मग सगळं महात्मा गांधी, महात्मा गांधी, महात्मा गांधी. मग महात्मा गांधींची तत्व कोणी घेतले? एक नामधारक होते, ते राजकारणी होते, मी मान्य करतो. 14 भाषा बोलत होते. ते ज्या गुरुजवळ शिकले ते लहानपणी कसे वागत होते, माझे सत्याचे प्रयोग हे त्यांचं चरित्र आहे. पण त्यांचे जे मूल्य आहे, कोणी किती घेतले, त्यांच्या पक्षातल्या लोकांनी किती घेतले, हे कीर्तन सुटल्यावर मला सांगितलं. मी तुमचा आभार मानेल. एक गोष्ट जाता जाताना सांगून जातो, संसार हा वारसान करता आहे. वारसान करता 1952च्या हिंदू कायद्यानुसार बापाच्या प्रॉपर्टीत आणेवारीप्रमाणे मुलीला हिस्सा मिळतो, सगळं आहे. पण बापाने हरिपाठ पाठ केला आणि जन्मभर नामचिंतन केलं, याच्यातून मुलीला काय हिस्सा मिळतो ते सांगा. पुण्याचा हुशार वकील कोण आहे? सांगा ना नाव त्यांचं, त्यांना विचारू आपण आता. शेवटी काही नाही महाराज, अनात्म पदार्थाकडे लोकांची झुंड लागलेली आहे. आणि याच्या पुढचं सांगतो तुम्हाला, आपल्या स्वतः करता नामचिंतन आहे आणि वारसान करता संसार आहे. ज्यादा कमाना चोरो के लिए, थोडा कमाना खुद के लिए. आता मोजा, हातात काम, तोंडात राम, अंगात घाम, जीवनात आराम, शेवटी वैकुंठ धाम. काय 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 मलाच आठवण आता कसं काय सांगत. हातात काम, तोंडात राम, अंगात घाम, जीवनात आराम, शेवटी वैकुंठ धाम. आणि शेवट एक सांगून जातो, नाम हे धाम मध्ये घेऊन जातं. आता चला माझ्या बरोबर सकाळी आपण सातारा जिल्ह्यात माण तालुक्यात जाऊन येऊ. माण नावाचं गावच नाही, आणि मग नाही तर मग कसा तालुका? माण हे नदीचं नाव आहे, ते तालुक्याला दिलं, जसं गोड नदी. जसं
तिथे गोंदवलेकर महाराज होऊन गेले गोंदवले गावाला. फलटणवरून जाऊ आपण सकाळी बाय का? चला ठीक आहे. त्या ठिकाणी रामप्रभूची 2 मंदिर आहेत, थोरले राम आणि लहान राम. काही लोक बारके राम म्हणतात. गोंदवलेकर महाराज ब्रह्मचैतन्याची गोंदवलेकर महाराज रामरायाला बोलले, रामराया मी नाम साधना करण्याकरता नैमिष अरण्यात जातो. तेवढ्यात रामरायाच्या डोळ्यातून अश्रू गळायला लागले. प्रभू तुमची इच्छा नाही, मी माझा बेत रद्द करतो, तुमच्या चरणाजवळच राहतो. त्यांचे गुरु आहेत श्री, त्यांचं नाव आहे तुकामाई किंवा काही तुकोमाई म्हणतात काही लोक. अंगावर कपडा नाही, इथे कुत्रीचं पिलू धरलेलं आहे. बरेच चमत्कार आहे. त्यांचे 2-3 वाक्य बोलतो. ते असे बोलायचे, राम नाम ही माझी समाधी आहे, रामनाम घेणं हे माझं भोजन आहे, रामनाम घेणं ही माझी विश्रांती आहे, रामनाम घेणं हे माझं जीवनाचं धन आहे. गोंदवलेकर महाराज. त्या परिसरातले काही लोक सकाळी घरून निघतात, कालवण भाकर बांधून घेतात रस्त्यावर आणि चिंतन करत करत जातात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा परत येतात. अशा हॉल भरतात, भजन करून घेतात लोकांकडून आणि चला उठा, पहिली रांग उठा, बेंचवर बसा आणि टेबलवर जेवणाचं गाईच्या दुधात गाईच्या तुपात बनवलेल्या पदार्थाचं जेवण संपूर्ण ट्रस्ट ब्राह्मण मंडळींची आहे. सरकारचा काही हिस्सा नाही त्याच्यात. तुमच्या आपल्यासारखे जे देत असेल ते. आणि शेवटी राम नामाचं चिंतन करा, फुक्कट भोजन करा आणि घरी जा आणि साधना करा. काय सांगायचं बाकी तुम्हाला? सांगू एक गोष्ट. एक होता राजा, त्याला होत्या 2 राण्या. एक होती आवडती, एक होती नावडती. आवडतीला मुलगा झाला, नावडतीला काही नाही. गोष्ट संपली, चहा ठेवा. हे सांगत बसू, एवढ्या लांब येऊन हे सांगत बसू का? वाया व्यर्थ कथा येरांनी सांगावी रेमट कहाणी. काय गाथेतलं जाय सगळं. मग जितकं जमेल तितकं नामचिंतन करायचं आहे. जेवढी साधना झाली, साधना मी बोलून गेलो. आणि आता याच्या पुढे सांगतो, राम म्हणता रामची उजे रामच होतो. मग हे शरीर राम होत नाही. हे आपल्या समोर जन्माला आलेलं आहे. कोणासमोर? याच्या समोर. हे जे शरीर आहे इथे जाणार आहे मातीमध्ये. कोणाचं कार आहे ना, कोणाचं कार आहे ना. आणि कुत्र्याचं शरीराची माती आणि आपल्या शरीराची माती एकच होणार आहे. मग कोणाला काय वाटत असेल त्याला कुशाला वाटू द्या त्याने. मग त्याला हे संस्कार नाहीत ना, हे नाही ऐकलं ना त्याने. तर ऐका, याच्या पुढचं सांगतो तुम्हाला. शेवटी म्हातारपणात करू, नदीतलं पाणी वाहून जाण्याच्या अगोदर फळ्या टाकून बंद करावं, पाणी कामाला येईल. दात पडतील त्याच्या अगोदर काय चावायचं ते चावून घ्यायचं. डोळे जातील त्याच्या अगोदर प्रतिमा दर्शन करून घ्यायचं. पाय जातील त्याच्या अगोदर पायी तीर्थयात्रा करून घ्यायच्या. हातातली सत्ता जाईल त्याच्या अगोदर विकास कामं करून घ्यायचे. खिशातला पैसा संपेल त्याच्या अगोदर दान धर्म करून घ्यायचा. आणि दात पडण्याच्या अगोदर सोपाऱ्या खाऊन घ्यायच्या. जव हे सकड हात चालावया तो तू आपले. 71 साली आळंदीला गेलो, 73 साली आम्हाला आत घेतलं. म्हणजे आत नंबर लागला. 3-3:15 वाजेला उठलो मी रात्री. ओव्या भंगाचा पेपर इंद्राणीवर जायचं. इंद्राणीला पूर होता. दरवाजाच्या फटीतून पाहिलं, गुरुवर्य बाबा भाऊसाहेब 3:15 वाजेला मांडीवर पिवळी शाल टाकलेली आहे, झिरोबल लावलेला आहे, तक्याला पाठ लावलेली आहे, नामचिंतन करतायत. माळ जप करताना मी पाहिलंय. मोठे बाबा 4ला उठायचे आणि आता मारुती बाबा सुद्धा उठतात, नाम साधना करतात. मग अशा साधूंपासून तुम्ही काय घेता? तुमच्या मनाला सांगा. शेवटी हे शरीराचं कवच पडलं, जीवात्माच परमात्मा होतो. देव भक्त दोन्ही एकरूप झाले, मुडीचे संचले जैसे तैसे. राम म्हणणारा राम होतो. ना आता परत ऐका, नामाचं चिंतन आणि शास्त्राचं मंथन. काय काय महाराज? नामाचं आणि शास्त्राचं चिंतनात चित्तशुद्धी आणि मंथनात नवनीत प्राप्ती, म्हणजे आत्मारूपी लोणी राम स्वरूप होऊन जातं.
ठीक आहे, आपल्यासारखं परमात्मा त्याला करून टाकतो. पदी बैसोनी पदवी घ्यायची. पहिल्यांदा रामनाम धारक व्हा आणि नंतर रामरूप होऊन जा. तर सांगतो, विचित्र वाटेल, थोडं थोडं विचित्र वाटेल. जी नांदते ती सासू होते. हा, असं कसं काय? नांदणारी तर सून असते. हो बाबा, नांदणारीला काही दिवसांनी मुलगा झाला. तो मुलगा नोकरीला लागला, पगार यायला लागला, त्याचं लग्न झालं. मग त्याची आई कोण झाली त्या घरातली? मग मी काय गांजा पिऊन कीर्तन करतोय का? जी नांदते ती सासू होते. जो दगड टाकीचे घाव सहन करतो तो देव होतो. जो आळंदीच्या शिळ्या भाकरी पचून गार पाण्याने स्नान करून अध्ययन करतो तो महाराज बनतो. आणि जो झोपा घेतो त्याला रडायला रात्रंदिवस अपुरा पडतो. संपाला विषय, रामरूप होऊन जातो. बाबा लय मोकार बोलते हो तुम्ही. आम्हाला रामाशी काही घेणं देणं नाही. नोकरी लागली पाहिजे. रोटी तरकारी नोकरी छोकरी 4 गोष्टी आम्हाला हव्या आहेत. काय करायचंय रामाला? असा एक माणूस होता आपल्या भारतामध्ये. ऐकून घ्या आणि सोडून द्या. काय 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 ऐकून घ्या. आणि हमें राम नाम से कोई जरूरत नहीं है. राम मंदिर बनाने की जरूरत है नहीं. हमारे देश में महिलाओं के लिए अस्पताल, दवाइयाँ, बच्चों के लिए स्कूल, किसानों के लिए अच्छी बीज खाद, इन चीजों की जरूरत हमें है. राम नाम से झगड़ा लगता है, राम मंदिर से कोई लेन देन नहीं है. वो आराम कर रहे हैं. कहा? समझलंच नाही ना? समझलंच नाही ना? जब तक समोसे में आलू, जब तक जंगल में भालू, जब तक गंगा में बालू, तब तक राज करेगा. आताही समजलं नाही का? राम नाम की देशाचा कारभारही सांभाळला आणि त्याचं सुरुवातही करून दिली. नुसता माणूस भाकरीवर जगत नाही, त्याला श्रद्धेचं स्थान काहीतरी पाहिजे. आम्हाला रामनामाची गरज नाही बाबा, आम्हाला सुखाची गरज आहे. कस काय सांगतो. कस काय? असं सुख कुठे मिळेल? रामनामात, दुसऱ्या चरणात. ऐसे सुख वचनी आहे, 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 ऐसे सुख वचनी आहे. विश्वासे अनुभव पाहे, विश्वासे अनुभव पाहे, विश्वासे अनुभव पाहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे. विश्वासे अनुभव पाही, विश्वासे अनुभव पाही, विश्वासे अनुभव पाही, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, वचनी ऐसे सुख वचनी आहे, विश्वास अनुभव पाहे, विश्वास अनुभव पाहे, विश्वास अनुभव
ऐसे सुख वचनी आहे, राम नामाच्या वचनात अशी सुखाची अनुभूती जीवाला येते. पण विश्वास ठेवला, विश्वास आहे. आई तुम्हाला लय त्रास होतोय, हा शक्तपणा फार आहे म्हणे बाबा मला. म्हटलं तुम्ही एक करा, च्यवनप्राश नावाचं आयुर्वेदाचं टॉनिक आहे. जमिनीमध्ये जी खनिजे राहतात त्याचं पावसाने द्रव रूपात रूपांतर होऊन आवळ्याच्या मुळातून आवळ्याच्या फळात ते खनिज येतं. म्हटलं सी विटामिनचा खजिनाच आवळा आहे. त्याच्यापासून च्यवनप्राश औषध बनतं. च्यवनप्राशचा पाठ ज्याने आयुर्वेदाचा अभ्यास केलाय त्यालाच विचारा. च्यवन भार्गव ऋषींनी त्याचा उपयोग करून म्हातारपणात तरुण होऊन त्यांनी लग्न केलेलं आहे. म्हटलं ते म्हणे ते कसं राहतं. जार म्हणे बाबा बरोबर घेऊन ये. घेतले 200 रुपये. 110 रुपयाचा अर्धा किलोचा त्यावेळचा भाव. च्यवनप्राशचा डबा घेतला. म्हटलं जर तुम्हाला गरम वाटलं तर जेवणानंतर घेत चला, हां कोमट पाण्यावर घेत चला. ते डांबरासारखं दिसतं तसं, पण त्याच्यात खनिजे भरपूर राहतात. शरीराकरता भूक लागते, झोप लागते, रक्त वाढतं, हिमोग्लोबिन वाढतं वगैरे वगैरे वगैरे. मी निघून गेलो. पुन्हा 12 महिन्यानं आलो. म्हटलं काकी हा शक्तपणा कमी झाला का. म्हणून कसा कमी होईल म्हणे. म्हटलं तुम्ही किती डबे संपवले च्यवनप्राशचे. म्हणे पहिलाच पडलेला आहे. म्हटलं आणा इकडे. तो डबा उघडला, त्याच्यात माझ्या हाताने चमचा खोसलेला तसाचा तसाच होता. फुकटची सल्ला केराची टोपली. सुदृढ माणसं सुद्धा च्यवनप्राश खातात. नाही आपल्या घरी आवळ्याचा पाक करा, त्याच्यात आवळे टाकून द्या आहे. पण विश्वास, काही लोक म्हणतात कुठपर्यंत विश्वास. जोपर्यंत श्वास तोपर्यंत विश्वास. संताची हे पायी. इथे कीर्तन झालं पुण्यात. त्याने मला याला सोडलं, काय म्हणतात त्या याच्याजवळ सोडलं. ते मला नावच येत नाहीत लवकर बरं का. तिथून गाडी धरली वाशिम. अडथळा कमी, गर्दी नाही, चालली गाडी जोरात. 4 वाजेलाच तिथे उतरून गेलो. हा बाबा आले आले आले. माझं कीर्तन होतं वाशिम जिल्ह्यात. म्हणे एवढ्या लवकर जवळून आले कुठून. नाही म्हटलं पुण्यावरून आलो. म्हणे पुण्यामध्ये तुमच्या सारख्याच्या साध्या माणसाची कीर्तन होत आहेत का. त्याचा विश्वास नाही बुवा माझ्यावर. म्हटलं काय करावं बाबा. खिशातलं तिकीट काढलं, दाखवलं. वालचंद आपलं हे न वल्लभनगर आणि वाशिम. म्हणे असे तिकीट तर फेकलेले उचलून घेता येतात. पत्रिका काढली, पिशवीतून दाखवली. पत्रिका तर छापता येते म्हणे, कुठेही छापता येते अशी पत्रिका. त्याने विश्वासच ठेवला नाही माझ्यावर. म्हटलं तिथे फोन लावा. म्हणजे तुम्ही त्यांना सांगून ठेवलं असेल असं बोल असं. तो भरोसाच ठेवत नव्हता. कशामुळे मी लांबून आलो हे त्याला टेन्शन आलं. बुवांनी लांब प्रवास केलेला त्याला टेन्शन. तुमचं चरण पाठ आहे सांगू का. असा वर्ग कोणावर विश्वास ठेवत नाही. तुका म्हणे नाही विश्वास ज्याचे मनी पाहावे पुराणी. पुराणाला विचारा. आणि पुराण हे निरपेक्ष आहेत. सरकारचा कायदा बदलतो बरं, पुराण बदलले नाही अजून. सांगा मग आता काय करावं. सुख वचनात आहे. काही महात्मे तुम्हाला असे सापडतील ते ऐका. आता मी काय बोलतो ते 5 वाक्य 4 वाक्य बोलतो मी आता. शांत, निवांत, निभ्रांत, मुखात वेदांत आणि हृदयात भगवंत. 5 वाक्य सांगून मी मोकळा होऊन गेलो. आपली नाम साधना करत राहा. महात्मा गांधींचं उदाहरण डोळ्यापुढे ठेवा. आळंदीचंही उदाहरण सांगून मी मोकळा झालेलो आहे. ऐसे सुख वचनी आहे. राम नामाच्या वचनाची शक्ती ही जशीची तशीच राहिलेली आहे. काही शास्त्रज्ञ असंही सांगतात करोडो वर्ष निघून गेल्यावर सूर्यामध्ये जो हायड्रोजन वायू आहे एका वायूशी संलग्न होऊन आणि त्याचा पेट होऊन ती पृथ्वीवर उष्णता येते आणि ती ऊर्जा मिळते असं सांगतात. पण त्या सूर्यातला सुद्धा हायड्रोजन वायू काही दिवसांनी कमी होईल. पण ही ऊर्जा तशीची तशीच राहील. ही आध्यात्मिक ऊर्जा आहे. आता पुन्हा ऐका, पुन्हा सांगतो. काही करतच नाहीत त्यांना काय करणार आपण. मग त्यांच्याकरता उत्तर दिलेलं आहे. कामामध्ये काही म्हणा राम राम हे जाईन हा भवश्रम सुख होईल कामामध्ये काही म्हणा राम राम जाईन भवश्रम सुख होईल दुःखाचे
सुखाचे काम करते रहो नाम जपते रहो पापों की वासना से डरते रहो. कीर्तनात बोलून गेलो. एक यज्ञ करणारा ब्राह्मणाने गाठलं मला. कुठले आहेत तुम्ही? म्हटलं उत्तर महाराष्ट्र, जळगाव जिल्हा, कासारखेड, यावल तालुका, सातपुडा किनारा. आणि तुम्ही हे जे सांगतात नामचिंतन, मग यज्ञ नाही करायचे का? हा कशा करता एवढा रागून बोलतो भो, काही कळत नाही मला. म्हटलं हरिपाठ पाठ आहे का? म्हणे कशाचा राहतो हरिपाठ? ओ बापरे. म्हटलं मसाल्याच्या वांग्यासारखा राहतो. काय सांगावं त्याला आता, काहीच कळत नाही. त्याने इकडे पाहिलंच नाही ना. मग मी त्याला सांगितलं जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वा घटी राम. जप तप कर्म हरिविण धर्म वाऊगाची. त्याचं बोट मी त्या अभंगावर ठेवलं हरिपाठच्या. जप तप कर्म हरिविण धर्म वाऊगाची हे लिहिलेलं असेल म्हणे. मग यज्ञ करायचेच नाहीत का? हा आपल्याशी खाजगी वाद कशा करता करतोय. मग मी शेवटी मी तर वाद कोणाच्या वादात पडतच नाही. वादो नावलंब्या, जो करतो बरबाद त्याला म्हणतात वाद. ऐकत राहा. मी तुम्हाला एक असं विचारतो, ज्याच्या विहिरीचं पाणी हरभऱ्याच्या पिकाला पुरत नाही त्याने केळी लावायची का ऊस लावायचा? ज्याला 12वीला 100 पैकी 38 मार्क मिळाले, पास झाला, 38 गुण मिळाले, त्याने मेडिकलला जायचं का कॉमर्सला जायचं? 38 मार्क आहे 100 पैकी 12वीला, कुठे जायचं त्याने? तुम्ही एकच सांगणार आरटला जाऊ द्या. असंही बोललो मी. एक पोरग बोललंच पुन्हा, आमच्याकरता आरट. म्हटलं तू शेतकऱ्याचं कार्ट, तुझ्याकरता आरट. जा. ज्याचा हरिपाठ पाठ नाही, काकडा पाठ नाही, श्री अनंता मधुसूदना पसायदान पाठ नाही, त्याने रामायण सांगायचं का भागवत? काय करायचं काय त्याने? शेवटी जाता जाताना एक सांगून निघून जातो, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्या आवाक्याच्या बाहेरच्या आहेत. ज्याच्या लग्नाचा पूर्ण हुंडा 30,000 रुपये आहे, त्याने 40,000चं महावस्त्र काढायची गरज आहे का? पैठणची पैठणी, येवल्याची पैठणी. म्हणून सर्वांकरता एक साधन निवडलेलं आहे, पण त्याच्यावर विश्वास बसत नाही. दुसरं विचित्रच बोलतो आता तुमच्या समोर. तुमच्या अंजीरचा भाव इतका आहे महाराज, आपल्या महाराष्ट्रातून तुमच्याकडूनच अंजीर जातात, तिथून सासवडवरून. तसे इकडेही आहेत अंजीर, दौलताबाद जवळ. त्या अंजीरमध्ये ए विटामिन भरपूर आहे. ए विटामिनचा खजिनाच आहे. मग त्या तशी साखरही आहे, त्याच्यात फायबर आहे. फायबर म्हणजे तंतू. त्या कशामध्ये? अंजीरमध्ये. त्याचे तुकडे तुकडे चकत्या करून मशीनची वाफ देऊन त्याच्यातला ओलावा काढून टाकतात. तेच अंजीर 1000 रुपये किलो जातात. ए विटामिन, ए विटामिन. आणि गाजरात काय आहे? मग गाजरात काय आहे? ए विटामिनच आहे. मग का लोक गाजर खात नाही? कारण बऱ्याच गाजर पारख्यांना गाजरचं महत्व कळत नाही. माझ्या जेवणात गाजर चालतात मला आता. ए विटामिन करता काजू बदाम आहेत, बदाम मध्ये ए विटामिन आहे. मेंदू करता बदाम चांगला आहे, सगळं खरं आहे. पण ते गाजर स्वस्त असल्यामुळे लोकांचा विश्वास बसत नाही. हे त्याचं कारण. आम्हीच कीर्तन जर काही न घेता कीर्तन केले तर आणखी कीर्तनाची किंमत कमी होऊन जाईल. विश्वास ठेवावं आणि आपली आपली साधना करत राहावी. साधना करीत करीत साध्याला पोचावं. बाबा आम्ही करू साधना, बरोबर आहे, अमृता उन्ही गोड नाम तुझे देवा. पण असं सांगा ना थोडंसं, नामचिंतनाऐवजी दुसरं. अरे करतो कशाला? काही लेकरा करता आईचं दूध, वासरा करता गाईचं दूध, आपल्या करता नामचिंतन आहे ना. याच्या बरोबरीला कोणतंच साधन नाही. राम रसाची ये चवी
राम रसाची ये चवी राम रसाची ये चवी राम रसाची ये चवी ऐसे सुख वचने आहे ऐसे सुख वचने आहे विठोबा रखुमाई जय तुरट खारट आणि कडू 9-6 आणि भक्तिशास्त्रातला प्रेमरस 16वा. मग बाकीचे रस जर तुम्ही मोजाल आल्यातला रस आल्याचा जो रस आहे बुवाजी आल्याला काय म्हणतात इंग्रजीत जिंजर म्हणायचे. काय जिंजर आहे इंग्रजीमध्ये त्यांना. त्याच्यातला जो रस आहे त्याच्याबरोबर जर औषधी वगैरे घेतली त्या औषधीचे गुणधर्म वाढतात. तर त्रिदोषाची सम अवस्था करून टाकतं आलं. ध्यानात आलं. ठीक आहे आर्द्र काही म्हणतात. त्याच्यापासून सुंठ तयार होतं आणि त्या सुंठाला संस्कृत भाषेमध्ये विश्वभेषज असा शब्द आहे. ऐका आता पुढचं सांगतो. आल्याचा रस, उसाचा रस, कारल्याचा रस असे बरेच रस आहेत. आंब्याचा भरपूर रस आहे. पण ज्याला मधुमेह झाला त्याला काय उपयोग आहे. म्हणून गोड साखरेची कडू कहाणी सांगण्यापेक्षा कडू कारल्याची गोड कहाणी ऐकत राहा. 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुपड संपूर्ण. आणखी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. सुंदर प्रकारे ज्या गाई म्हशी पेंड खातात कपाशीची सरकीची त्या दुधाला 8.5चा फॅट लागतो. म्हणजे घृतांश, मराठीमध्ये घृतांश म्हणतात त्याला. फॅट म्हणतात काही लोक इंग्रजी बोलणारे. ते दूध आटवलं काजू बदाम पिस्ता चारोली मनुक अक्रोड अंजीर जर्दालू खारीक खोबरं केसर कस्तुरी पत्री खडी साखर जायफळ. जायफळ हे शरीरामध्ये स्तंभक म्हणून काम करतं. अशा 12-14 वस्तू त्या दुधात टाकल्या ते दूध आटवलं. असं दूध प्यालेला म्हणजेच बासुंदी झाली प्यालेला माणूस पुण्याच्या गटारीच्या शेजारी चहाच्या लारीवर 10 रुपयाला एवढ्या कप मध्ये चहा पिन त्याला आवडेल का तो चहा. जो अमृताते ठी ठेवी आहे ना ओवी मला एवढंच पाहिजे. लोकांची ते नसेल तैसा स्वसुखानुभवी वृद्धी आपुलेनी नागरपणे इंद्रभवना ते पापडे म्हणे तो केवी रंजे पाले म्हणे विल्लाचे नाही. अशा प्रकारची बासुंदी जो प्यालेला आहे खाल्लेली आहे बासुंदी शुक्रवर्धक आहे शरीरामध्ये बासुंदी. तो अशा रसाला काय महत्व देणार आहे. शेवटी कुठलाही विषय जीवाला नको नको वाटतो पुढे पुढे असं आहे. एक गोष्ट जाता जाताना एक सांगतो. फळात रस धान्यात कस आणि जीवनात रामरस. फळात रस नाही धान्यात कस नाही जीवनात रामरस नाही हे सगळं निकस झालं. आता पुन्हा एका राम रसाची या चवी आन रस रुचती किवी त्याला या जगातलं काहीच आवडणार नाही. आणखी एक ओवी आहे. पुष्कळच ओव्या आता कोणत्या कोणत्या म्हणाव्यात पण एक लक्षात ठेवायचं आहे. आता चाल म्हणायची नाही नंतर. तुकाराम महाराज तुम्हाला काय मिळतं खायला गरिबी आहे तुमच्याकडे तुका म्हणे चाखोनी सांगे.
माझा अनुभव आहे, मला अनुभव आहे. चौथ्या चरणात स्वानुभव सांगितला. तिसऱ्या चरणात इतर रसांची तुलना केली. दुसऱ्या चरणामध्ये सुखाचा स्त्रोत, सुख राम रस सुखाचा स्त्रोत आहे. आणि पहिल्या चरणामध्ये राम नामाचं अंतिम फल आहे. तेने मुक्तिचारी सुखे तो घरा, तेने वैकुंठ भुवनी, तया नराला झाले चतुर्भुज नर, अशी 64 फल हरिपाठात आहे. काय डोक्यात राहील तुमचं हे जे नियोजन आहे हे 100% नाही, 101% आहे. फक्त एवढाच पदर पसरतो. आपल्याला तात्याजवळ आहे, तात्यांचं मोठं कार्य आहे. व्यसनमुक्त भारत, व्यसनमुक्त महाराष्ट्र, व्यसनमुक्त युवक हाच खरा नागरिक आहे देशाचा. काही माणसं 4 चौघात व्यसन करत नाही, घरी गेल्यावर दरवाजा बंद करून व्यसन करतात. व्यसन आणि फॅशन दोन्ही पासून दूर राहावं. काय 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 व्यसन नाही, कोण बोललं तिकडे व्यसन. रवा पोहा पचेल तेवढा खावा. काय काय गोवा, मला तुम्ही चक्कर मध्ये टाकतायत काय? खवा मावा रवा पोहा पचेल तेवढा खावा, पण कावा दावा हेवा यापासून दूर राहा. हे सगळं डोक्यामध्ये ठेवा आणि राहिलेली देणगी देऊन मग घरी जावा. हे तुका तुका म्हणे दाखवणी जागे, हे तुका म्हणे दाखवणी सांगे, तुका म्हणे दाखवणी सांगे, तुका म्हणे दाखवणी जागे, तुका म्हणे दाखवणी जागे. तुका म्हणे दाखवणी सांगे, तुका म्हणे दाखवणी सांगे. ऐसे सुख वचनी आहे.
विश्वास अनुभव पाहे विश्वास अनुभव पाहे विश्वास अनुभव पाहे आज अनुभव पाहे ऐसे भजनी आहे ऐसे सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कोऱ्हाळे तालुका बारामती जिल्हा पुणे. विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ कोऱ्हाळे. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.